नमस्कार मित्रांनो. आज आपण CFAचं मराठीमध्ये एक व्हिडिओ सीरीज बनवत आहे. व CFAमध्ये नक्की काय असतं ते सांगतो मी तुम्हाला. अ, इथं फायनान्सच्या गोष्टी होतात. फायनान्समध्ये काय, तर कुठलीही कुठलीही ॲसेट आहे, ती व्हॅल्यू कशी करायची? ते गव्हर्नमेंट बॉन्ड असू देत किंवा कंपन्यांचे इक्विटीचे शेअर असू देत किंवा पूर्ण कंपन्या असू देत किंवा रिअल इस्टेट असू दे. तर त्या गोष्टी त्यांच्या व्हॅल्युएशन कसं करायचं ते आज आपण शिकणार आहे. व मी हे व्हिडिओ सीरीज बनवत आहे कारण मराठीमध्ये कोणी बनवलेलं नाही आहे अजून. अं, याचा वापर करून तुम्ही शेअर मार्केटच्या कंपन्या व्हॅल्यू कसं करायचं ते शिकू शकता. ठीक आहे, तर आपण सगळ्यात बेसिक पासून चालू करतोय. सो स्टार्टिंगला तुम्हाला समजणार नाही की याचा उपयोग शेअर मार्केटमध्ये कसं करायचं. तर इव्हेंच्युअली तुम्हाला समजेल की इव्हेंच्युअली तुम्हाला समजेल की हे सगळं काम कसं करतंय. सो आपण आपल्या ब्लॅक बोर्डला शिफ्ट होऊया. मी मिनिमाइज करतो स्वतःला. खूपच छोटं झालं. ओके. तर हे आपलं ब्लॅक बोर्ड आहे व आपण इथे शिकणार आहे की काय काय ॲसेट क्लासेस असतात ते पहिला बघून घेऊया. सो ॲसेट क्लासेस, काय काय प्रकारचे ॲसेट असतात. एक म्हणजे फिक्स्ड इन्कम. फिक्स्ड इन्कम फिक्स्ड इन्कम म्हणजे काय, ज्या गोष्टी फिक्स्ड इंटरेस्ट देतात. आता फिक्स्ड इंटरेस्ट कुठल्या कुठल्या गोष्टी देतात, एक म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, दुसऱ्या म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स, तिसऱ्या म्हणजे एफ डी, बँक एफ डीज. हे झालं एक. दुसरं म्हणजे इक्विटीज. इक्विटी म्हणजे काय, कुठल्याही बिझनेसचं ओनरशिप. एका बिझनेसला 100 हजारो तुकड्यांमध्ये विभाजलं जातं व ते एकेकाला एक एक तुकड्याला विकतात शेअरच्या नावाखाली. सो जर एका कंपनीचे 100 शेअर बनवले आणि ते एक एक शेअर विकलं सगळ्यांना, तर सगळ्यांना एक एक टक्का विकल्यासारखा आहे. एक एक टक्का त्या बिझनेसचा. ते इक्विटी व्हॅल्यू कसं करायचं, इक्विटीचा बाहेर काय येत असतं, प्रॉफिट कुठल्या फॉर्म मध्ये बाहेर येतं. एक तर डिव्हिडंड, नाही तर ते प्रॉफिटच असतं. डिव्हिडंड म्हणून एक तर देता येतं, नाहीतर शेअरची प्राइस वाढते. शेअर प्राइस ॲप्रिसिएशन. तिसरं म्हणजे रिअल इस्टेट. रिअल इस्टेट मधून आपल्याला रेंट मिळत असतं किंवा त्याचं कन्व्हिनियन्स यील्ड असतं. म्हणजे ते आपण, आपल्याकडे रिअल इस्टेट आहे म्हणजे त्याचा आपण राहण्यासाठी वापर करू शकतो. त्याचा आपण पैशात मोजलो नाही तरी ते एक प्रकारचं रेंटच आहे आपल्यासाठी. मग त्याचं पण कॅपिटल एप्रिसिएशन असतं. व चौथं म्हणजे गोल्ड किंवा मेटल्स किंवा मक्का किंवा शुगर, कुठला पण कमोडिटी जो शेतात उगतो, सोयाबीन, भरपूर आहेत तसे. तर ह्या सगळ्या जे ॲसेट आहेत ते
आपण वर बघितलो तसले ॲसेट नाही आहेत. हे नॉन इन्कम प्रोड्युसिंग आहेत. सो ह्यांची व्हॅल्यू फक्त आणि फक्त डिमांड आणि सप्लायवर होते. ह्या गोष्टींचं व्हॅल्युएशन वेगळं असतं. खरं ह्या गोष्टी ज्यांचं फक्त आणि फक्त कॅश फ्लो आहे. आता गव्हर्नमेंट बॉन्डचं तर आपण 100 रुपये घातले, शेवटला आपल्याला 100 रुपयेच मिळणार असं. फक्त एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट येत असतो दरवर्षी 7 असं. हे 2 वर्षाचं बॉन्ड आहे तर 2 वेळा 7 येणार. मग तिसऱ्या वर्षी आपल्याला 100 आणि 7 परत मिळणार. सो 3 वर्ष 7 रुपये मिळाले. 3 वर्षाचे व्याज. हे इयर 1, हे इयर 2, हे इयर 3 व 100 रुपये परत मिळाले. सो असे जे बॉन्ड असतात असे जे ॲसेट असतात ज्यातनं आपल्याला काहीतरी मिळणार आहे म्हणून त्याची व्हॅल्यू आहे, त्यांचं व्हॅल्युएशन कसं करायचं ते आज आपण बघणार आहे. सो ते बघण्यासाठी आपण चालू करूया. आपण चालू करूया गव्हर्नमेंट बॉन्डचं व्हॅल्युएशन. तर समजा तुम्हाला 1 वर्षानंतर 100 रुपये मिळणार आहेत किंवा 107 रुपये मिळणार आहे सरकारकडून. If the government is going to give you 107 rupees at the end of the year आणि सरकारचं रेट आहे 1 वर्षाचं रेट आहे 1 year रेट, गव्हर्नमेंटनं काढलेलं रेट आहे 0.7%. तर तुम्हाला आज किती गुंतवायला लागणार? की ते 1 वर्षानंतर 107 होतील. तर हे गणित सोपं आहे. तर आपण गणित करूया. 1 वर्षानंतर 107 मिळणार आहे डिवायडेड बाय इंटरेस्ट रेट आहे 1.07. हे कसं झालं, हे आपण कसं आलो इथं? 107 तर 1 वर्षानंतर मिळणार आहेत ऑलरेडी सांगितलंय आपल्याला. हे सरळ घेऊन आलो. खरं या इंटरेस्ट रेटचं मी काय केलं तर 1 प्लस इंटरेस्ट रेट असं केलं. सो ते झालं 1.07. मग ते होणार 100. म्हणजेच माझं असं म्हणणं आहे की आज 100 रुपये गुंतवले तर ते 7% वाढून 1 वर्षानंतर 107 होतील. दिस इज द करेक्ट. सो याला आपण असं सॉल्व केलं. फ्युचर व्हॅल्यू डिवायडेड बाय 1 प्लस इंटरेस्ट रेट. हे कशाचा फॉर्म्युला झाला? प्रेझेंट व्हॅल्यूचा. ही सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे फायनान्स मधली, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. या कन्सेप्टला म्हणतात टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. ही सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे फायनान्स मधली. ही जर तुम्हाला समजली तर तुम्ही कुठलाही ॲसेट, एनी इन्कम प्रोड्युसिंग ॲसेट चा व्हॅल्युएशन तुम्ही करू शकता. फुल फायनान्स थेअरी या एका गोष्टीवर बसलेली आहे. सो हा व्हिडिओ आज इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओत पुढचे कन्सेप्ट बघूया.